नाथ महाराजांचे चरित्र भाग 67। जणे अर्चिले द्विज देवासी नेमे, जणे तारिले विश्व हे राम नामे, सदा सेविजो सद्गुरु मोक्षदाता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय। कालच्या भागामध्ये आपण तो प्रसंग बघितला की नाथ महाराजांनी दंडवत स्वामींना ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि दंडवत स्वामींनी समाधीस्थ झाल्यानंतर जो समाज होता ज्यांना दंडवत स्वामींचं वापर करून घ्यायचा, पण आता ते काही राहिले नाहीत, त्यामुळे ते नाथ महाराजांवर खूप म्हणजे वाईट शब्दांमध्ये त्यांनी नाथ महाराजांवर प्रहार केला। आणि आता मात्र एक जबरदस्त शिक्षा अशी दिली की गावातल्या त्या नंदीने काय केलं पाहिजे, चारा खाल्ल्या गेला पाहिजे थोड्या वेळासाठी का होईना, आणि जर ते नाही झालं तर मग मात्र नाथ महाराजांना देहांत प्रायश्चित्य देणार। बरं, हे ऐकल्यानंतर त्यांची अर्धांगिनी, नाथ महाराजांची अर्धांगिनी गिरिजाबाई यांच्या पायात जणू मनामनाच्या बेड्या पडल्या, कारण ते लोक सगळे नाथ महाराजांना घेऊन गेलेले होते। आणि गिरिजाबाईंची परिस्थिती बघून नाथ महाराजांनी उद्धवाच्या कानात सांगितलं, उद्धवा तू घरी थांब आणि हिला सांभाळ। आता कोणतीही पत्नी असली तरी आपल्या पतीवर एवढं मोठं संकट आल्यानंतर ती शांत बसेल का? नाहीच ना। मग याही साध्वीचा धीर सुटला। त्यांनी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली, पावलांवर डोकं टेकून अश्रूंचा अभिषेक करू लागल्या, भगवंता या साधू पुरुषाचा असा छळ का? त्यांनी स्वप्नात सुद्धा कुणाचं वाकडं केलं नाही, कुणाचं वाईट चिंतलं सुद्धा नाही, यांनाही अशी जबरदस्त शिक्षा का रे? आता ही गावकरी मंडळी त्यांचा अनन्वित छळ करतील, आसुरी आनंद उपभोगतील, पण हे एका शब्दानेही कशाचा तिरस्कार करणार नाहीत। मी थोर पुरुषाची बायको, पण मला त्यांच्या इतकं मोठं होता येत नाही रे। माझं मन माझ्या ताब्यात नाही। आता माझ्यावर कोणता प्रसंग बेतणार आहे याचा विचार सुद्धा करवत नाही भगवंता आता तूच पाठीराखा आहेस बरं। अश्रुपूर्ण नेत्रांनी एकटक पांडुरंगाकडे पाहत त्या निश्चयानं म्हणाल्या, दगडी नंदीनं गवत खाणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे। निर्जीव भिंत चालवणारी ज्ञानेश्वर माऊली फक्त एकच होऊन गेली। कुणालाही न सांगता समजेल इतके स्पष्ट सूर्य प्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे की ह्यांच्या वाट्याला कोणतं प्रायश्चित्त येणार? देवा तू ऐकून ठेव। मी निक्षून सांगते की यांच्या माघारी माझी एक कुडी क्षणभरही जिवंत राहणार नाही। असं म्हणून त्यांनी पदरानं डोळे कोरडे केले, प्रसंगाला तोंड देण्याचं ठरवलं। त्यांनी उद्धवाला विचारलं, अरे पूजा झाल्यावर इकडे तूप खजूर वर दूध घेतलेलं दिसत नाही, ही काय? तूप खजुराची वाटी तशीच आहे आणि दुधाचा पेलाही तसाच आहे। उद्धवा अरे यांच्या पोटात आज पाण्याचा थेंबही गेला नाही आहे आणि ते तसेच प्रायश्चित्य घ्यायला गेलेत। आणि त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तळलं। उद्धवा तू माझ्या माहेरचा आणि जीवाभावाचा आहेस, म्हणून माझ्या मनातलं हितगुज तुझ्याशी करते। हरी इथून गेल्यापासून मला कोणत्याच गोष्टीत स्वारस्य वाटत नाही। हे कलेवर फक्त इकडच्या सेवेसाठी जगवलं आहे रे। त्यांचा शब्द अडखळला। आज इकडे नक्कीच देहांत प्रायश्चित्य घ्यावं लागणार। मला सांग दगडाच्या नंदीनं कधी गवत खाल्लंय का रे? अशी अट म्हणजे केवळ फसवणूकच आहे।
त्या मंडळींना एकदम देहांत प्रायश्चित्य असं म्हणण्याचा धीर झाला नाही, म्हणून अशी अटी आडून ते बाण मारत आहेत बघ. तुला मी निक्षून सांगून ठेवते, इकडच्या माघारी मी सती जाणार. तू लगोलाग सतीच्या वस्त्रांची तयारी पहा. उद्धव म्हणाला, ताई ताई, अगं तू वेडी का खुळी? हरीच्या विरहानं तुझं मन फारच हळवं झालं आहे. तुझी विचारशक्ती नष्ट झाली आहे. तू अद्याप महाराजांना ओळखलं नाहीस. तू स्वस्थ चित्त हो आणि नामस्मरण करत देवघरात बस. गोदा तीरावर काय काय घटना घडते ते गावोबा येऊन सांगेल. मी महाद्वारात जाऊन बसतो. मनात अशुभ विचार सुद्धा आणू नकोस. जा बरं आत, बस बरं देवाजवळ, कर बरं नामस्मरण. इकडे एकनाथ महाराजांनी गोदा स्नान केलं. तोवर गावकरी तिथे जमले. ते हाती कडव्याची मूठ घेऊन त्या नंदिकेश्वराजवळ आले. त्यांचं मन ईश्वर भजनात पूर्णपणे रंगलेलं होतं. त्यांनी गाभारातल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार केला. हे महेशा, तू स्मशानवासी, तू मृत्युंजय, तू सारं काही जाणतोस. मी तुला घडलेली घटना सांगणं म्हणजे तुझ्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. देवाधिदेवा, स्वामीनं स्वेच्छेनं संजीवन समाधी घेतली आहे, पण मी केवळ लोकांच्या समाधानासाठी प्रायश्चित्य घ्यायला आलो आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, या नामदेवांच्या उक्तीचं आचरण एकनाथ महाराजांच्या हातून नित्य घडत असे. म्हणून तर काशीहून महत्प्रयासानं आणलेली गंगेची कावड त्यांनी तृषार्थ गाढवाला तत्परतेनं पाजली होती. आणि ते म्हणाले होते, या गर्दभाचा आत्मा म्हणजेच प्रत्यक्ष रामेश्वर आहे. त्याच्या तहानेच्या संतोषानंच आशुतोष संतुष्ट झाला आहे. माझी गंगेची कावड रामेश्वराला पोहोचली. असा सर्वत्र भगवंत भाव पाहणारे एकनाथ महाराज पण त्यांच्यावर बाका प्रसंग येऊन ठेपला होता. ह्याच भाग्यभूमीत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवला होता. त्या परमपवित्र पुण्यात्म्यांच्या पदधुलीनं इथला अणू रेणू रोमांचित झाला होता. त्याला चेतना आली होती. एकनाथ महाराजांना वाटलं, ज्ञानाईचं सामर्थ्य माझ्यात नाही, अणुरेणूत भगवंत भरला आहे. इथे मात्र माझी दृढ श्रद्धा आहे. केवळ लोकमर्यादा सांभाळण्याची, लोकांच्या समाधानासाठी. म्हणूनच नंदिकेश्वरा, मी तुझ्यापुढे गवताचा घास धरला आहे. हे असं अमानुष वाटणारं कृत्य घडणार आहे की नाही ते फक्त त्या जगत नियंत्यालाच माहीत. माझं काम फक्त विनंती करण्याचं आहे. मी जर खरोखर दोषी असलो, अगर माझी पुण्याई कमी असली, तर मी खुशीनं देहदंड सोसायला तयार आहे. असं म्हणून नाथ महाराजांनी डोळे मिटले. नंदीहराचा हर नंदिकेश असं म्हणून हर हर महादेव, शंभो महादेव असं म्हणून जय जयकार केला. आपल्या सद्गुरूंचं स्मरण केलं आणि हातातील गवत घास नंदीच्या मुखापर्यंत नेला. सगळी बघे मंडळींचा श्वास रोखल्या गेला होता. त्यांचे नेत्र ताठरले. पुढच्या क्षणाला काय पाहायला मिळतं म्हणून लोक अत्यंत उत्सुक होते. काही जण कुचेष्टेनं भलते सलते बोलत होते. कुणी कुणी ही भोंदूगिरी म्हणत होते, तर कुणी एकनाथ महाराजांना खुळा बावळाही ठरवत होते. आणि काय आश्चर्य, काय आश्चर्य, अचेतनाला जणू चेतना आली. एकनाथ महाराजांची पुण्याई फळाला आली. निर्जीव वाटणारा पाषाणातला अणुरेणू सजीव झाला. त्या पाषाणाच्या नंदिकेश्वराच्या मुखातून जिभेचा लपेटा बाहेर आला आणि एकनाथ महाराजांच्या हातातला गवताचा कवळ त्यानं लपकन मुखात घेतला. शेकडो लोकांनी हे अद्भुत दृश्य प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्यांच्या मुखातून क्षणभर शब्द उमटेना अशी त्यांची अवस्था झाली. पण दुसऱ्या क्षणाला लोकांच्या मुखातून जय जयकाराचा जल्लोष बाहेर पडला. संत एकनाथ महाराज की,
जय हर हर महादेव शंभो. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. एकनाथ महाराजांनी नेत्र उघडले. ईश्वराच्या अघटित लीलेचं त्यांना कौतुक वाटलं. त्यांचे नेत्र भरून आले. देवा, देवा, माझ्यासाठी तू कष्ट घेतलेस ना? अरे, मी तुला अजून किती त्रास देणार आहे. माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी तू कसा रे धावून येतोस आणि कष्टी होतोस. मग त्यांनी सारासार विचार करून नंदिकेश्वराला हात जोडून प्रार्थना केली. हे शिववाहना, तू आता मुक्त झाला आहेस. तू पाषाणपणा तुझा नष्ट झाला आहे. ह्या लोकांनी, या सामान्य जनांनी तुझ्यावर काही विचित्र प्रयोग करण्यापूर्वी तू आपला अवतार संपवावास असं मला वाटतं. तेव्हा आता तू जलसमाधी घ्यावीस हेच उत्तम. असं म्हणून नाथ महाराज भजन रंगात तल्लीन झाले. आता सारा लोकसमुदायही भजन रंगात रंगला आणि पुन्हा दुसरा चमत्कार झाला. तो नंदिकेश्वर उभा राहिला. एक उंच उड्डाण करून त्यानं गोदावरीत धाडकन उडी मारली. गावबाळ टाळ्या वाजवत घरी निघाला. लोकांनी मात्र एकनाथ महाराजांचा जय जयकार दुप्पट जल्लोषानं केला आणि दंडवत स्वामींसाठी जी मिरवणुकीची तयारी केली होती तीच तयारी एकनाथ महाराजांच्या मिरवणुकीसाठी सज्ज केली. जय हरी.